नमस्कार, राम राम मंडळी, कसे आहात सर्व? बरे आहात ना? अहो, शिमगा चालू आहे आणि शिमग्याचा तुम्ही हा पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल, ज्यामध्ये पालखीचं गावात आगमन झालं आणि 5 जे मानाची घरं आहेत त्यांच्याकडे पालखी गेली. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला. आता तुम्हाला जो व्हिडिओ त्याच दिवसाचा दाखवणार आहे तो पुढचा, म्हणजे संध्याकाळी आमचे गादीवर म्हणजे मेन जे घर आहे, सभागृह आहे, तिथे पालखी येणार आहे आणि त्या निमित्ताने क्रिकेट मॅच गावातील तरुण मुलांच्या म्हणजे सर्व सर्व मिक्स मुलं आहेत आणि त्यांनी मॅच ठेवलेल्या आहेत, क्रिकेट मॅच, ज्याचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. जे पण क्रिकेट प्रेमी आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, शेअर करायचा आहे सर्व सर्व मित्रांमध्ये. ते मराठी नॉन मराठी सर्व जे कोण तुमचे मित्र आहेत त्यांना हा फॉरवर्ड करायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आपले सजेशन घेतले जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भाग पडला फिरवत आणू चाला आज मनाच्या शेंड्याला, सोन्या चांदीनं आज म्हणविल देवाला, गावकरी आनंदला पाहण तुझ्या रूपाला, मला देवा तुला
प्रसाद आहे. अंकुश गोंडबारे, देवेंद्र गोंडबारे, शुभम बेदरे, वैभव गोंडबारे, शुभम गोंडबारे आणि मंगेश मोरे या सर्व खेळाडूंनी सुद्धा त्यांच्या कर्णधारासोबत या ग्राउंडवरती उपस्थित जायचंय. चौथा संघ आहे. संघाचे कर्णधार असतील आणि आशिष की लेवल मध्ये खेळणारे खेळाडू असतील अक्षय गोंडबारे, पारस मोरे, संतोष मोरे, कल्पेश मोरे या सर्व खेळाडूंनी सुद्धा त्यांच्या कर्णधाराचे या ग्राउंडवरती उपस्थित जायचंय. सहावा संघ आहे आणि संघाचे कर्णधार असतील मयूर गोंडबारे. या संघामध्ये खेळणारे खेळाडू असतील मयूर गोंडबारे, विश्वजित गोंडबारे, विश्वास गोंडबारे, वैभव गोंडबारे, सिद्धार्थ गोंडबारे, मनीष मोरे, जतीन गोंडबारे, विनायक मोरे आणि गणेश गोंडबारे या खेळाडूंनी सुद्धा त्यांच्या कर्णधारासमवेत या ग्राउंडवरती उपस्थित व्हायचं आहे. 5 मिनिटात आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्याची सर्व संघांनी तसेच गावातील सर्व क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि ग्राउंडवरती उपस्थिती आपण नोंदवायची आहे. आमच्या गावच्या सर्व खेळाडूंना लक्ष द्यायचं. लगेच आपण उद्घाटन करून घेतोय. सर्वांनी या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं तसेच सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा शाब्दिक स्वागत करून त्वरितच आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याला सुरुवात करणार आहोत. हॅलो, जर कोणी संघमालक होण्यासाठी इच्छुक असतील तर त्याने आपली नावं सांगायची आहेत. संघमालकाला 250 रुपये एंट्री फी आहे. 2 संघमालक तयार झालेले आहेत. एक आहे अनंत गोंडबारे आणि दुसरे देवेंद्र गोंडबारे. हे बॉल नाही का नवीन? हे बॉल घे. बॅट घे. जतीन पाहिजे भानगडच्या टीम करतील त्यांना बाद करण्यात येईल. पहिलं सांगतो, समजलं ना? नियम तर आता टॅपचं खेळायचं बाकी सर्व बाउंड्री वगैरे ठेवले ते माहिती कमी वाटलं आलेला जोरात. सर्व प्लेयरनी लाईनअप करायचं आहे.
सुहास गोंडबरे, प्रशांत कळंबटे यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांनी सुहास गोंडबरे आणि प्रशांत कळंबटे यांच्या संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तसेच विजय कळंबटे यांनी सुद्धा माईकशी संपर्क साधायचा आहे. ए बाबा हलू मार, ए बाजूला, ए तोंडावर ये. विश्राम. पैसे द्या. सुहास गोंडबरे. पहिल्या संघाचा नाणेफेकीचा कौल जातोय सुहास गोंडबरे यांना. त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय पंचांकडे कळवायचा आहे. काय घेतलं तुम्ही? काय घेतलं? संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते दुर्वा 11 संघाला. वैद्य 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. सलामीचे सलामीवीर आले प्रशांत कळंबटे आणि सिद्धेश गोंडबरे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते राजू गोंडबरे. रानपाट संघाचे आजीमाजी कप्तान आणि पहिला सुंदरता कटवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. सुंदरची गोलंदाजी पाहायला भेटते. सुंदरचे क्षेत्ररक्षण आशिष कळंबटे यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तयार आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव म्हणावे लागेल. आणि सुंदरचा कटवलेला चेंडू आणि पंचांचा आऊटचा इशारा. पहिला झटका बसतोय तो दुर्वा 11 संघाला. आणि राजू गोंडबरे यांच्याकडून आणि सुंदर अशी किपरिंग ओम याच्याकडून. आणि पहिलं षटक अशा तऱ्हेने संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वैद्य 11 संघ, दुर्वा 11 संघाचा कर्णधार प्रशांत कळंबटे. वैद्य 11 आणि सुंदर असा कटून 1 रन काढलाय. आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू, तितका सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि हा मात्र जातो सीमारेखा बाद चौकार. भरत याच्या बॅट मधून निघाल्यावर पहिला या दिवसाचा पहिला चौकार. संघाची धावसंख्या जाते ती 6 धावांवरती. आणि कायसा बीट होतोय भरत. बाई जाणार रे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू म्हणावा लागेल. जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि सुंदर असा कटवलेला चेंडू आणि 1 चोरटी धाव. आणि अशा तऱ्हेने दुसरं षटक संपतंय. संघाची धाव संख्या होती ती 8. आणि हा मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते. संघाची धाव संख्या होते 13. आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू जातो सीमारेखा 4 धावांसाठी. माफ करा, 1 धाव.
रोनित गव्हाणी मैदानावर आलाय तो रोनित, ज्याच्याकडून संघाला आशा आणि अपेक्षा. शेवटचा षटक आणि सुंदर असा फटकवलाय चेंडू. हा मात्र जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. रोनित याने आल्याला पहिलाच चौकार ठोकला आपल्या बॅट मधून. संघाची धावसंख्या होते 18 आणि सुंदर असा फटकवला, परंतु एकच धाव मिळेल. माफ करा, बाउंड्री. संघाची धावसंख्या होते 22 आणि सुंदर असा फटकवला चेंडू. पुन्हा एकदा तो सीमारेखा पार 4 धावांसाठी आणि अशा तऱ्हे तिसरं षटक संपतंय. 27 धाव विजयासाठी 27 धावांची गरज वैद्य 11 संघाला. आणि आता मात्र सुंदर असा फेकलेला चेंडू, काहीसा न समजलेला चेंडू सुहास गोंडबरे यांना. आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू पाहूया. रनआउट होतोय, रनआउटचा चान्स हुकलाय. प्रशांत कळंबटे आपल्या गोलंदाजी मार्फत चौकार राहतोय. सुहास गोंडबरे यांच्या बॅट मधून पहिलाच निघालेला खणखणीत चौकार. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू. पुन्हा एकदा शॉट. पहिल्या षटकाचा अंतिम चेंडू. आता मात्र एक मिळतोय डिक्लरच्या स्वरूपात. पहिल्या षटक, दुसऱ्या षटकाचा पहिलाही चेंडू आलेला नाही अजून. आणि आता मात्र विकेट जाते सुहास गोंडबरे यांच्या स्वरूपात. आणि आता मात्र आलेल्या भैरवनाथ संघाचे कॅप्टन आशिष कळंबटे. आणि सुंदरसा फटकवलेला, परंतु तितकं सुंदरचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि सुंदर असा फटकवलाय चेंडू. आणि हा मात्र तो सीमारेखा पार चौकार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या पुढे 17 धावा. आणि हा मात्र सुंदर बॉल म्हणावा लागेल. आशिष अजूनही स्ट्राईकवर आपले पाय रोवून उभा. आणि सुंदर असा गोलंदाजी म्हणावे लागेल. काय न समजलेला चेंडू आशिष याला बीड होतोय. 4 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. आवश्यकता 3 बॉलांमध्ये. पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडते. 3 चेंडू 8 धावा. आणि सुंदर असा फटकवलेला चेंडू, परंतु निर्धाव चेंडू जातोय. 2 बॉल 8 धावा. 2 बॉलला 2 चौकार पाहिजे आशिष याला आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. आणि आता मात्र विकेट जाते आशिषाची. आशिष कडून काही अपेक्षा होत्या, परंतु त्याने नाराज केलंय. आता हा सामना जातोय दुर्वा 11 संघाकडे. आणि आता मात्र चौकारांची मयूर गोंडबरे, प्रथमेश कळंबटे. सोनसाखळी 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय. जय भैरी संघाला पाहायला मिळालं. जय भैरी संघाकडून समजेल मयूर. आणि दुसरा चेंडू, सुंदर चेंडू फेकलाय. तितक्या सुंदर कडून 1 धाव चोटी करून पूर्ण केलंय. दरम्यान एका धावाने संघ धावला पुढे. धावसंख्या झाली 1. आणि हा वाईट चेंडू मनीष मोरे स्ट्रायकर वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू फेकलाय. आठू टप्प्याचा तेजगती तरार चेंडू इथे पाहायला मिळतोय. सामन्याकडे पुन्हा एकदा मनीष. पुन्हा एकदा स्क्वेअर मार आवडत्या धाव्याने संघ धावून मात्र पुढे सरकत आहे. धावसंख्या झाली 3 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. पुन्हा हा आवाज धाब्यामध्ये पुन्हा एकदा भर पडते. पहिलं
आणि सांघिक दुसरी गोल आहे तो अथर्व गोंडबरे. संघाचा तेज तरार आक्रमकाचा हा गोलंदाज. सामना करतो मयूर. चौकारांचा बादशाह मानला जातो. पाहूया पहिला चेंडू सामना करेल मयूर आणि सुंदर सध्या चेंडू 4 धावांसाठी सीमारेखा चौकार. बरोबर सुंदर काळामधून स्वागत करायला सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. लाईनमध्ये चेंडू परत करायचा आहे. पुढचा चेंडू अथर्व याचा. सुंदरशी गोलंदाजी केली सीमारेखा पार. पुन्हा एकदा चौकार. 2 चेंडूवरती 2 लगातार चौकार मारले. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. जय भैरवांचा संघाचा हा फलंदाज संघाचा कर्णधार मयूर लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी सीमारेखा पार चौकारासाठी संघाला 21 धावा. उत्कृष्ट अशी फटकेबाजी पाहायला मिळते. 4 चेंडूवरती 4 लगातार चौकार. खरोखर एक तेज तर हा गोलंदाज मारला तो अथर्व, परंतु त्याचे गोलंदाज काहीतरी मोडीत आणले आणि हा मात्र पुण्याला 9 चेंडू सुंदर क्षेत्र पाहायला मिळते समीर मोरे याचं. परंतु अवांतर धावामध्ये रोखावा लागलेला संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी पुण्याला अवांतर धावसंख्या झाली ती 23. खरोखर सुंदर अशी पुन्हा एकदा अवांतर धाव्यामध्ये भर पडते. काहीसे दिशाहीन गोलंदाजी अथर्व याची. उर्वरित 2 चेंडूवरती पावले 3 धावा मिळवते मयूर. पुन्हा तोच चेंडू तोच फटका. चेंडू सीमारेखा पार. पुन्हा एकदा चौकार. सुंदर फटकेबाजी. संघाचा कर्णधार पूर्णपणे आक्रमणाचा पावित्र्य संपादन करताना हा मात्र चेंडू बाउंड्री लाईनपर्यंत पोहोचत नाही. परंतु 1 चेंडू धाव पूर्ण केले. 5 लगातार चौकार मारले आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केले. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांत संघात धावसंख्या झाले 29 धावा. वैयक्तिक पहिलं आणि अंतिम आणि शेवटसाठी गोल आहे तो अभि आणि अभिचा पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केलंय. चेंडू सीमारेखावर पूर्ण चौकारासाठी 33 धावा झाल्या. पहिल्या 30 प्रगती पथावर पहिला चेंडू ठेवतोय. दरम्यान लाईनमध्ये चेंडू पूर्ण परत करायचा आहे. दरम्यान यानंतर होणारा सामना असेल विपुल गोंडबरेंचा संघ भैरवनाथ 11 वर्सेस अविनाश गोंडबरे डॉक्टर यांचा संघ ड्रीम 11. दोन्ही संघाचे कर्णधार नागरिक मैदानामध्ये यायचे. पुढचा चेंडू या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमणाचा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 37. अभियाची काही दिशाहीन गोलंदाजी सुंदर चेंडू फेकतोय व तितका तेज तर हा आक्रमक फलंदाज पुन्हा चेंडूचा सीमारेखा दिशेने सुंदर क्षेत्र पाहायला मिळतंय. दरम्यान 37 धावा झाल्या. 30 षटक आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पुण्याला स्ट्राईकवरती मयूर. पुन्हा चेंडूचा सीमारेखावर चौकार. आक्रमक अशी फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती आक्रमणाचा फटका मारतोय. चेंडूला पाठवतोय सीमारेखा पार चौकारासाठी. लाईनमन खरोखर सुंदर अभिनंदन करावं. लाईनमन सुंदर काम करतायत. थोडं चेंडू परत करतायत. पुढचा चेंडू अभि आता सामना करेल मयूर. सुंदर टोळला आहे परंतु बघा धाव मध्ये होतो का. सुंदरशी छोटी धाव इथे पाहायला मिळते. अच्छी रनिंग बुलेट पाहायला मिळते मनीष आणि मयूर मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. सामना करेल मनीष मोरे संघाचा सलामीचा फलंदाज. अजूनही मैदानात सलामीची फलंदाजी सुंदर फलंदाजी करत दोन्ही फलंदाज. एकही गडी बाद करत यश आले नाहीये या इनिंग मध्ये. दरम्यान 3 षटक संपतायत. इनिंग संपते 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाले 43 आणि 18 चेंडू मध्ये 44 धावांचं मोठासा उद्दिष्ट ठेवलंय जय भैरी रणपाट संघानं. 8 चौकार झालं पण 11 संघाचा स्ट्रायकर फलंदाज प्रथम स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर सौरभ गोंडबरे. संघाचा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक परिसर घेतोय मनीष मोरे. 18 चेंडू आणि 44 धावांचा मोठ्याचा उद्दिष्टाचा पाठलाग करता पाहूया कशा प्रकारे सलामी करतोय. प्रथमेश आपल्या संघासाठी दोन्ही तुल्यबळ बलाढ्य संघाचे पाहायला मिळतो. एका बाजूला पाहायला मिळतोय जय भैरी रणपाट संघ. दुसऱ्या बाजूला सोनसाखली 11. यानंतर होणारा सामना असेल भैरवनाथ 11 वर्सेस ड्रीम 11. ड्रीम 11 संघाने नाणेफेक जिंकलंय. त्यांनी आपला निर्णय कमिटीमध्ये सांगायचा आहे. प्रशांत मध्ये 15 मिनिटात सामना उरकायचा आहे. एक खेळाडू बसवावा लागेल कर्णधार. या सामन्यामध्ये
केवळ प्रत्येक संघामध्ये केवळ 9 खेळाडू खेळले जातील याची सर्व खेळाडूंनी महत्वपूर्ण अशी ही नोंद घ्यायची आहे. संघाचा कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान सामना सुरू होतोय. पहिला चेंडू प्रथमेशसाठी अंडर बॉक्स साठी नावाजलेला हा फलंदाज पहिल्या चेंडू सामना करेल. मनीषाचा पहिला चेंडू सीमारेखा पार चौकार. ज्याप्रमाणे बॅट मधून आवाज निघाला होता त्याचप्रमाणे चेंडू सीमारेखा पार. पहिल्या चेंडूवरील चौकार मिळालाय. मनीषला पुढचा चेंडू पुन्हा चेंडू सीमारेखा पार. 2 चौकार लगातार 2 चेंडूवरती मारले. मनीष याची काही गोलमध्ये फोडून काढतोय. प्रथमेश पुढचा चेंडू घेतोय. पंच सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 15 मिनिटांमध्ये आपला पूर्ण सामना संपवायचा आहे. याची दोन्ही संघ नोंद घ्यायची. यानंतर होणार सामना असेल विपुल गोंडबरे वर्सेस अविनाश गोंडबरे. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या खेळाडूंना घेऊन तयार व्हायचंय. पुढचा चेंडू पुन्हा सीमारेखा पार चौकारासाठी 43 धावांचा मोठ्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले आणि 12 धावा जमवून आपल्या संघासाठी प्रथमेश आणि संघाचा कर्णधार स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आणि हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. सुंदर अशी गोलंदाजी मात्र आपल्या कमबॅक पाहायला मिळतो. मनीषाचा सुंदर गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा सीमारेखा पार चौकार. 9 चेंडू. या चेंडूवरती 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 17. 3 चेंडूवरती 17 धावा जमवल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करताना एक 9 चेंडू. आता 9 बॉल आहे. 3 चेंडू मध्ये 17 धावा. मोठ्या लक्ष माफक करून ठेवलं प्रथमेश यानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. लाईनमॅन चेंडू परत करायचा आहे. धावसंख्या झाली 21 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा सीमारेखा पार. वैयक्तिक ओव्हरतील पहिल्या षटक फेकताना 25 धावा मोजल्या आहेत. मनीष यानं सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेशाची. 44 धावाचा पाठलाग करताना पहिल्या 6 चेंडूमध्ये 25 धावा. पाहूया सामना आता मात्र दोन्ही संघाच्या बाजूने झुकला दिसतोय. जेव्हा सामना सुरुवात झाली होती त्यावेळी पाहायला मिळत होतं की सामना एका बाजूने झुकलेला आहे. 44 धावा मोठी अशी धावसंख्या उभारली होती परंतु पाठलाग करताना 6 चेंडू 25 धावा जमवल्या. पुढचा चेंडू सामना करीत तो सौरभ. हा सुंदर मारलाय परंतु फटका चुकतोय. पुढचा चेंडूचा सामना पुन्हा आणि चेंडू सीमारेखा पार. सौरभाच्या बॅटवर निघाला हा चौकार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रथमेश आणि सौरभ याचा स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. डावपुरा फलंदाज सौरभ गोंडबरे. वैयक्तिक वरतील पहिलं सांगिक दुसरे गोल आहे तो मयूर संघाचा कर्णधार. पंच अपील फेडावून लावतायत. हा माझा सुंदर चेंडू फेकला आहे आणि काहीशी खराब क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि हा चौकार पाहायला मिळतोय. विश्वासाचा काही लक्ष नव्हता. चेंडू सीमारेखा दिशेनं या चेंडूमध्ये 5 धावा मिळाल्या. चेंडूला पुन्हा एकदा सुंदर क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतंय जतीन याचं. खरोखर सुंदर अशी फलंदाजी. हा मात्र नसेल चेंडू दिशा बदलली. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 35. विजयासाठी केवळ 9 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटक प्रगती पथावर आहे. अंतिम आणि शेवटचे षटक शिल्लक आहे. सामना पूर्णपणे झुकलाय तो सोनसाठी 11 संघाच्या बाजूला. 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण असताना स्ट्रायकर खेळाडू विश्वास. वैयक्तिक पहिलं सांगिक अंतिम आणि शेवटसाठी गोल आहे तो विश्वास. खूप सारा अनुभव याच्याकडे. पाहूया आपल्या अनुभवाने 6 चेंडू मध्ये 8 धावा डिफेन्स करतो का विश्वास. पहिल्या 2 चेंडूवरती सामना संपवण्याचा इरादा प्रथम टाळमटाचा आणि हा चेंडू निर्धाव. तसे अर्थाने चेंडू दिशा बदलली. सुंदर चेंडू फेकलाय. पाहूया पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय पूर्णपणे क्षेत्राच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी. आपल्या अनुभवाचा पूर्णपणे पुरेपूर असा उपयोग करतात विश्वास. पुढचा चेंडू तिसरा चेंडू विजयासाठी 4 चेंडू 8 धावा. हा मध्ये चेंडू सीमारेखा पार. खरोखर सुंदरशी गोलंदाजी केली होती मात्र हा शॉर्टपिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला प्रथमेशाला. चेंडूला मात्र सीमारेखा पार 4 धावांसाठी. विजयासाठी 3 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा चेंडू सीमारेखा आणि विजय होतो सोनसाठी 11. खरोखर सुंदरशी फटकेबाजी पाहायला मिळाली. यानंतर होणार सामना असेल विपुल गोंडबरेचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल अविनाश गोंडबरेचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या संघाला घेऊन मैदानामध्ये उतरायचंय.
कर्णधार महिलांना 8 चौकार मारले होते आणि संघाला विजय देण्यासाठी प्रथमेशाने सुद्धा 8 चौकार मारून संघाला विजय संपादन करून दिले. यानंतर होणारा सामना असेल ड्रीम 11 व्हर्सेस भैरव 11. ड्रीम 11 संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडले. चेतवणी पाचारण केले होते विपुल गोंधळे यांच्या भैरव 11 संघाला. सलामी रविराज गोंडबरे आणि अजय गोंडबरे आणि सुंदरचा पटकवलेला चेंडू, परंतु हा मात्र तो सीमारेखा पार 4 धावांसाठी एक विकेटचा चान्स होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा मात्र जातो सीमारेखा पार 4 धावा. षटकाचा दुसरा चेंडू त्याचा सामना करतील डॉक्टर अविनाश गोंडबरे आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू हा मात्र पुन्हा एकदा जातो सीमारेखा पार 4 धावांसाठी. सलग दुसरा चेंडू जातोय चौकार. काहीशा आक्रमक फलंदाजी पाहायला भेटते अविनाश गोंडबरे यांच्याकडून. पुन्हा एकदा संजय गोंडबरे आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. पंचांचा नोचा इशारा अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 9. आणि आता मात्र सुंदर फटकवलेला चेंडू हा मात्र जातो पुन्हा एकदा 4 धावांसाठी. सलग तिसरा चेंडू आणि तिसरा चौकार. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू फेकलाय, काहीसा न समजलेला निर्धाव चेंडू. पुढचा सामना रंगेल दिनेश मोरे आणि अक्षय गोंडबरे. नाणेफेकीसाठी यायचंय. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडते. सुंदर असा कटवलेला चेंडू, परंतु गलिच्छ क्षेत्ररक्षण आणि हा जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. खूप खराब क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. आणि काहीसा सुंदर चेंडू फेकला. पहिल्या षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 18. बिनबाद 18. आणि आता मात्र आले वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या साईडून मारा करतील मनोज मोरे. आणि सुंदर असा पटकवलेला चेंडू जातो सीमारेखा पार 4 धावांसाठी. आणि आता मात्र अतिरिक्त धावसंख्या संघाची धावसंख्या होते 23. आणि सुंदर असा पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार 4 धावांसाठी. आक्रमक अशी फलंदाजी पाहायला भेटते अजय आणि अविनाश गोंडबरे यांच्याकडून. आणि आता मात्र हा पुन्हा एकदा जातोय चौकार. आणि आता मात्र न समजलेला चेंडू, खूप सुंदर असा चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा. आणि आता मात्र नो चेंडू. 32. संघाची धावसंख्या होते 32. बिनबाद 32. सलामीची जोडी अजूनही मैदानात पायरून उभी. आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार जातोय अजयच्या बॅट मधून. सुंदरचा पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा 4 धावांसाठी. असे झालं दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र होते 40. बिनबाद 40. सलामीचे सलामीर अजूनही मैदानात पायरून उभे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक अंतिम षटक घेऊन आलाय तो विपुल गोंडबरे. आणि काहीसा पंचांचा नोचा इशारा अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्फत अविनाश गोंडबरे तयार. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या येते 42. सुंदरचा कटवलेला चेंडू
इतकी सुंदरशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आता. आणि आता मात्र स्ट्राईकवर आला तो अजय. आणि सुंदर असा फटकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, परंतु हा जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी खूप सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते अजय गोंडबरे याच्या बॅट मधून. पंचांचा 9चा इशारा, अतिरिक्त 1 धाव संकेत, परंतु एकच धाव मिळाला या चेंडूवरती. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते या चेंडूवरती. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. त्यानंतर संघाची धावसंख्या होते 49. आणि आता मात्र सुंदर फलंदाजी पाहायला भेटली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 49. 50 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलंय गोंडबरे. आणि सुंदरचा आता मात्र गोलंदाजी करतायत. रनिंग बिटवीन द विकेट 1 धाव मिळते. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलाय तो तुषार. आणि 55. आणि आता मात्र सीमारेखावर चौकार 4 धावांसाठी 55. 9चा इशारा, एकूण 5 धावा मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या होते 13. बिनबाद 13. आणि हा मात्र पुन्हा एकदा तो सीमारेखा पार चौकार 4 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी मिळते, पाहायला मिळते तुषार आणि विपुल यांच्या जोडीमध्ये. संघाची धावसंख्या होते 17. पहिल्या षटक काहीसा फोडून काढलेला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आणि हा मात्र तो पुन्हा एकदा सीमारेखावर चौकार. आतापर्यंत षटकामध्ये 21 धावा मोजल्या आहेत अविनाश गोंडबरे यांनी. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू, परंतु तिथं धावाचं रक्षण म्हणावं लागेल. आणि हा मात्र 4 धावा मिळत आहेत. कुठे आलंय 25. संघाची धावसंख्या होते 25. 50 धावांचं लक्ष. पहिल्या षटक चालू. आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि काहीसा निर्धाव चेंडू, परंतु काहीसा फोडून काढलेला अविनाश गोंडबरे यांचं षटक काहीसा महागात. पहिला आणि सांगित दुसरं षटक घेऊन आला तो अजय. पाहूया अजय रोखण्यास यश मिळते का अजय याला. आणि काहीसा न समजलेला चेंडू विपुल याला. आणि सुंदरचा पटकवलेला चेंडू, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि हा मात्र तो सीमारेखावर 4 धावांसाठी. 29. संघाची धावसंख्या होते 29. बिनबाद 29. आणि आता मात्र सुंदरचा फटका टॅप मारलाय. आणि हा मात्र तो सीमारेखावर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 33. विनिंग स्कोर 50. आणि सुंदरचा पटकवलेला चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी जातोय. माफ करा, एकच धाव मिळेल चेंडूवरती. 34. संघाची धावसंख्या होते 34. आणि हा मात्र सीमारेखा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 4 वाढते. संघाची धावसंख्या होते 38. संघाला जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. आणि हा मात्र पुन्हा एकदा सीमारेखा पार 4 धाव गेलेले आहेत. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या संपतीनंतर संघाची धावसंख्या होते 42. आणि पुन्हा एकदा सलग तिसऱ्या सामन्याला 6 बॉलामध्ये 8 धावांची आवश्यकता. दाबून मारा. हा सामना मात्र वनतर्फी म्हणावा लागेल, परंतु अंतिम षटक अजूनही सोबत घेऊन आलाय. आणि काहीचा न समजलेला चेंडू, परंतु सुंदर असा कटवलेला 1 धाव मिळतोय. माफ करा, या चेंडूवरती 0 रन मिळेल. अजून 5 धावांमध्ये 8 धाव, 5 बॉलांमध्ये 8 धावांची गरज. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त 1 धाव संख्येवर. 5 बॉल 7 धावा.
सुंदर असा गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा, डिझाईन गोलंदाजी सोबत याच्याकडून संघाची धावसंख्या होते. न समजलेला चेंडू किती झाले? 45. संघाची धावसंख्या झाली 45. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची आवश्यकता. आणि गायचा न समजलेला चेंडू संघाला सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुबोध याची. आणि ड्रीम 11 संघाचा कमबॅक पाहायला मिळतोय. 5 धावांची अजूनही आवश्यकता. कट किती पाहिजे? एक धाव मिळेल या चेंडूवरती. दोन चेंडू 4 धावा. सोबत याच्याकडून काहीतरी सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र गेला त्याची खेळावरची क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि ही मॅच इथे संपते. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती सुबोध याच्याकडून, परंतु क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे ही मॅच पूर्णपणे जिंकले भैरवनाथ 11 संघ. खूप खेळावरती स्ट्राईकवर आलाय तुषार धाडेकवार. आणि आता मात्र गेम पलटलाय. गेम जिंकला तो ड्रीम 11 या संघानं एका फलंदाजाच्या चुकीमुळे. संघाचा रिझल्ट काहीसा वेगळा आला आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सुबोध याची. मॅन ऑफ द मॅच सुबोध गोंडबरे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आता सामना होईल अक्षय गोंडबरे वरती दिनेश मोरे. दिनेश मोरे यांनी क्षेत्ररक्षणात 9चा इशारा. अतिरिक्त 1 धाव भर पडते. क्षेत्ररक्षणाची एक झलक. वरती पहिल्या आणि सांघिक पहिल्यासाठी घेऊन येत आहेत आणि काहीसा न समजलेला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. सुंदर असा कटवलेला चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल अंकुश गोंडबरे यांच्याकडून. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू तितकं सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु खराब थ्रो. संघाची धावसंख्या होते. फुल टाइट फिल्डिंग. आणि आता मात्र सीमारेखा बार 4 धावांसाठी ऋतिकेने आल्या चौकार जडलाय आपल्या फलंदाजी मार्फत. आपल्या चाबूक शॉटसाठी फेमस ऋतिक गोंडबरे, ऋतिक कळंबटे. आणि आता मात्र स्ट्राईकवर आला तो अक्षय गोंडबरे. पहिल्या षटक संप. चाबुर्ली शॉट. आणि आता मात्र पुन्हा एकदा चाबूक शॉट मारला ऋतिक याने आणि टीमसाठी 4 धावा जोडल्या. संघाची धावसंख्या होते 55चा इशारा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार जातोय. या चौकारांची संघाची धावसंख्या होते 27. 55चा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धावसंख्येत भर पडते. आणि हा मात्र सुंदर असा फटकवलेला चेंडू जातोय सीमारेखा बार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते 40.
आणि सुंदरचा फटकवलेला चेंडू, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण रनआउट. क्रॉस मारायचा चान्स आहे. गणेश मोरे यांच्या सुरुवात पहिला झटका आणि त्यांच्यासाठी आले प्रकाश मोरे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि खराब थ्रो, परंतु एक धावावरती समाधान मानतायत. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू, पहिल्या षटकात प्रगतीपथावर. अरे हे टेन्शन, हा निर्णय टेन्शनचा होता. एक घे एक. नाही रे, संघाची धावसंख्या होते 6. वेदू पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. स्टंप उभा राहा. बिलिंग स्कोर आहे 43. अजूनही खूप मोठं लक्ष गाठायचंय 12 चेंडूंमध्ये. आणि सुंदरचा फटकावलेला चेंडू, खूप सुंदरचा शॉट मारलाय. उत्कृष्ट शॉट पाहायला मिळाला प्रकाश मोरे यांच्या फलंदाजी मार्फत. आणि काही न समजलेल्या चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. लेग मारतोय, सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आणि कायचा पुन्हा एकदा न समजलेला चेंडू, वारंवार बीट होत आहेत प्रकाश मोरे. पुन्हा एकदा आपल्या फलंदाजी मार्फत तयार. आणि कायचा न समजलेला चेंडू, पुन्हा वारंवार बीट होत आहेत. दुसरं षटक अजून प्रगतीपथावर म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या आणि हा मात्र नोचा इशारा. आणि आता मात्र रनिंग आउट होत आहेत. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अंकुश गोंडबरे. टीम खेळणार बोल. स्ट्राईकवर आले प्रशांत गोंडबरे. पाहूया आपल्या संघाला काहीसे आशानी अपेक्षा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पंचांचा नोचा इशारा. अतिरिक्त एक धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होते 12. परंतु या नोटचा पूर्णपणे फायदा घेता येत नाही प्रशांत गोंडबरे यांना. आणि सुंदरचा कटवलेला चेंडू. आणि आता मात्र विकेट जाते. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 12वर अडकून राहते. जाई तिकडे जा, ओव्हर झाली. जर जिंकायचं असेल तर एका षटकामध्ये 31 धावा मोजाव्या लागतील. अंकुश गोंडबरे घाबरून खेळत आहे. हा सामना झुकतोय आशिष संघासमोर. एक धाव काढले आणि आता मात्र विकेट गमावला अंकुश गोंडबरे यांनी. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो धडाकेबाज सार्थक नावाजलेला गाजलेला डावखुरा फलंदाज. आणि आले आला पहिला पंचांना. हा सामना पूर्णपणे झुकला आशिष संघाकडे. फटका, इतकं सुंदर अशी गोलंदाजी. आउट आउट आहे. आउट 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 लावला. संपला. 3-11. पूर्ण खेळला घे बोर. वैद्य संघाच्या दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. त्याला हलवू नका. सुंदर अशी याला हलवू नका. शेवटी धाव मिळते अविनाश गोंडबरे यांनी. आज स्ट्राईकवर येतो तो अजय. आणि गेला रे चेंडू, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आशिष कडपटी याच्याकडून. सुंदर फटकवला चेंडू. आता मात्र 4 धावा मिळतील. सुंदर फटकवला होता चेंडू. संघाच्या धावसंख्येत 4 धावा ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या होते 5.
आणि आता मात्र निर्धाव चेंडू काशी सुंदरची फलंदाजी पाहायला मिळते राजू गोंडबरे यांच्याकडून. आणि आता मात्र पुढचा चेंडू, परंतु त्याचा वेग घेतला नाही. खराबाजी क्षेत्ररक्षण अजयला अजूनही दिशा मिळत नाहीये. आणि आता मात्र सुंदर फटका मारलाय आणि आता मात्र चेंडूला दिशा दाखवले. दिशा कुठली कोण दिशा कोण चेंडूवरती 5 धावा मिळतील. संघाची धावसंख्या होते 10. पहिल्या षटक अजूनही प्रगतीपथावर. आणि सुंदर पटकवला चेंडू आणि आता मात्र कॅच पकडलाय. झेरबाद होतो तो अजय. अजयच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय आणि आता पुन्हा एकदा दिशा दाखवले. संघाची धावसंख्या 22, बिनबाद 22. सलग तिसऱ्या चेंडूवरती तिसरा आणि पुन्हा एकदा. आणि हा मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 5 चौकार षटकामध्ये आले. येतं सगळं एवढं कव्हर होतं. धावसंख्या होते 30, 1 बाद 30. आणि आता मात्र रणपाड गावाचा कायरन पोलार्ड म्हणून ज्याची ख्याती आहे 45 नंबरचे जर्सी परिधान करून आलाय सुबोध. आणि हा सुंदरचा पहिला जातोय ग्राउंड शॉट सुबोध याच्या बॅट मधून. माफ करा, एकच धावा मिळेल. आणि सुंदरचा कटवलेला चेंडू डिक्लर झोन मध्ये जातोय. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकते. आणि आता मात्र सुंदर फटका म्हणावा लागेल. आणि हा मात्र जातोय. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 33. आणि सुंदरचा फटकावला. आता मात्र 4 धावा मिळतील. संघाची धावसंख्या होते 37. आशिषाने आल्याला क्लीन बोर्ड केलाय सुबोध याला. निर्णय करायचा. सुबोध याच्या स्वरूपात दुसरा झटका बसतोय ड्रीम 11 संघाला. सुबोध याची जागा घेण्यासाठी येतोय तो अविनाश गोंडबरे. संघाची धावसंख्या 38, 2 बाद 38. आणि सुंदर फटकावला फुलटॉस चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाच्या खात्यात 4 धावा जमा. संघाची धावसंख्या 42. बोल गे. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. आणि अशा तऱ्हेने 3 षटकं संपतायत. संघाची धावसंख्या होते 42. 43 धावांचं मापकचं आव्हान आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. नो काय विकेट. पंचांनी निर्णय गावायचा. इशारा माफ करा. पंचांनी धावा गावायच्या. 1 धाव मिळते, परंतु विकेट गमावे लागते आशिष कळंबटी याला. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट गमावतोय आणि पहिला झटका लागतोय ड्रीम 11 संघ वैद्य 11 संघाला. कृपया पंचांशी कुणी वाद करू नये. समजलेला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. पंचांचा नोचा इशारा.
आणि काय ते सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या होते 3. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ऍपल आणि सुंदर असा फटका चालतंय 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 चेन्नई हरते. चेंडू परंतु खराब क्षेत्ररक्षण जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. हा विकतो रे मॅच. गेला रे. मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावून सुहास गोंडबरे आणि आता मात्र नावाजलेले गाजलेले भैरवनाथ संघाचे कर्णधार आजीबाजी कर्णधार सौरभ मोरे आले स्ट्राईक वरती. आणि अशा तऱ्हेने पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते लागला रे पायाला. 7 धावा. पंचांचा वाईटचा इशारा. सुंदर फटकवला चेंडू. हा पकड. सुंदर फटकवला चेंडू खराब क्षेत्रात म्हणावं लागेल. आता मात्र स्ट्राईकवर आलाय सौरभ मोरे ज्याच्याकडून संघाला खूप मोठ्या आशाने अपेक्षा. मात्र मोठा विकेट गमावून बसतोय पुन्हा एकदा सौरभ मोरे. आणि आता मात्र स्वतः कॅप्टन आलेत फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. चौकार मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. आई झालं कसं काय पडलं. हलवलंच काय. आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे. एकच धाव मिळालेला चेंडूवरती. आणि अशा तऱ्हेने दुसरं षटक संपतंय. संघाची धावसंख्या होते 15. 43-20. अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय तो सुबोध. आणि आता मात्र पुन्हा एकदा विकेट पडते आशिष. धोनी गेला. आता मात्र एक अनुभवी फलंदाज मैदानात उभे डावखोरे फलंदाज. हा सामना झुकतो ड्रीम 11 गेला. संघाकडे. आता मात्र चौकार येतोय परंतु त्याचा काय उपयोग होणार नाही. शेवटचा चेंडू. आणि आता मात्र जिंकलाय तो आशिष संघ. 29 धावा चेक करू शकला नाही तो भैरवनाथ. नॉन स्ट्राईकवरती गेलाय तो आदेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मारला चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या पुढे सरकली. 4 धावसंख्या झाल्या त्या. आताच काय 19 धावा. पुढचा चेंडू पुण्याला सामना करेल प्रशांत. मारण्याचा प्रयत्न कोणतेही धाव नाही. या चेंडूवरती सुंदर असा चेंडू फेकला तो विपुल. आणि पुढचा चेंडू विपुल्याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने कडा 2 बॅटची डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 1 धाव मिळते. 20 धाव होत आहेत. पुढचा चेंडू पुण्याचा सामना करेल प्रशांत. पंच नो बॉल घोषित करतात. अशा कारण अतिरिक्त 1 धाव पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या होत आहेत त्या 21 धावा. 3 बाद 21 धाव. पुन्हा एकदा चेंडू विपुल्याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. धावा होण्याची संधी पुन्हा एकदा होती परंतु फुटलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय तो विपुल. मारण्याचा जोरदार प्रयत्न. अशा त्यांना बाद होतोय. स्टंपिंग आउट होतोय तो. वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक फेकण्यासाठी येत आहेत मंगेश मोरे.
आणि आता मात्र सुंदर फटका मोजलाय. 4 धावा ऍड झाल्यात. संघाची धावसंख्या होते 13. आणि सुंदरचा परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14. सुंदरचा कटवलेला चेंडू, नैसर्गिक अडथळा. दुसऱ्या षटक अजूनही प्रगतीपथावर म्हणावं लागेल. आणि सुंदरसा कटवलेला चेंडू परंतु निर्धाव जातोय. इंजमान उल हक. आणि आता मात्र मनीषाच्या स्वरूपात मोठा झटका लागतोय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो विश्वजित. पुढचा सामना रंगेल वैद्य 11 वर्सेस भैरवनाथ 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. काहीसा कटवलेला चेंडू, 1 धाव, 22 धावा टोटल. आणि आता मात्र चौकात मोजलाय आपल्या फलंदाजी मार्फत. संघाची धावसंख्या होते 26. आणि आता मात्र सुंदर चेंडू होता परंतु वेध घेता आला नाही. आता मात्र रनिंग आउट होतोय. आणि आता मात्र विश्वास गोंडबरे यांची जागा घेण्यासाठी येतोय तो सिद्धांत. संघाची धावसंख्या होते 26. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते दिनेश 11 संघाकडून. आणि सुंदरचा फटकावला चेंडू जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या होते 30. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. आणि सुंदर फटवलेलंच म्हणावं लागेल. सुंदरची क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव. संघाची धावसंख्या होते 31-32. अडवला मस्त रे विश्वजित लंबाड्या. कोण बोलतोय कोण बोलतोय रे? घे सुंदर क्षेत्ररक्षण. पुण्याचे 4 धाव पुण्याचे 4 धावांचे खेळला चेंडू. धावसंख्या 9. धावसंख्या झाल्या 14. पुढचा चेंडू विश्वाचा सामना केला तो दिनेश. आणि सुंदर चौकार चेंडू सीमारेखा दिशेने पाहूया. 4 धावा. धावसंख्या 18. विजयासाठी मजुरी 14 धावांची गरज. विश्वासाचा पुढचा चेंडू सामना केला दिनेश. उलटा चेंडू आणि चेंडूचा सीमारेखा पार चौकारासाठी. 22 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे.
या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना असेल वैदई 11 वैद्यच भैरवनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समोर यायचंय. विपुल गोंडबरे आणि सुहास गोंडबरे. आणि हा मात्र सुंदर फटका मारलाय. पुण्याचा चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी चौकार. लगातार विश्वासाला 3 चौकार मारलेत. सुंदर यष्टोक्षण पाहायला मिळतंय. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्रायकरला देवेंद्र आपल्या गोंदाची मार्ग होते. वैभव सज्ज. पहिला चेंडू सामना करतो देवेंद्र. पहिल्या चेंडू सीमारेखा पार जातो का पाहूया. पण चेंडू जातो यशांवरती आढळतोय आणि बाद होतोय तो देवेंद्र. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती 1 फलंदाज बाद केलाय वैभवची सुंदर गोलंदाजी. आणि हा मात्र एक सुंदर फटका मारला होता परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 या धाव्याने संघ धावला पुढे सरकते. विजयासाठी 4 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. आणि हा सुंदर फटका. या चेंडूवरती 9 चेंडू 2 धावा मिळतात चेंडूवरती. धाव संघाला 29. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. पंचाळीस सामना सुरू करायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल सुहास गोंडबरे यांची वैद्य 11 विपुल गोंडबरे यांचा भैरवनाथ 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समोर यायचं आहे. सुहास गोंडबरे आणि विपुल गोंडबरे. विपुल गोंडबरे नाणेफेकीसाठी पुढे यायचं आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा एकदा निर्धाव चेंडू. अंकुश गोंडबरेंना काहीसा न समजला चेंडू आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती संघाला विजय मिळवून देतो का. आणि ते मात्र विजयी झालाय. अंकुश यानं शेवटच्या चेंडूवरती संघाला विजय संपादन करून दिलाय. सुहास गोंडबरे विपुल गोंडबरे. सुंदर फटका मारला आणि हा मात्र सीमारेखा पार 4 धावांसाठी. आणि आता मात्र निर्धाव चेंडू पहिल्या षटकात संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 13. काय म्हणलं फोटो नाही घेतला मी. कोणचा चोप चोप. मार विनोद फोड. ये पेटव. आणि अशा तऱ्हेने विजयाचा षटकार होता. आणि अशा तऱ्हेने भैरी संघ जय भैरी संघ पहिला सामना जिंकतोय. किती पाहिजे होते. ए झोप घेऊन या रे. मस्त आहे. फायनलची घे. फायनलची पुढे. अरे भाई ये झोप काढलीच म्हणून एवढ्या विकेट घेशील. ए बा सगळ्या फिल्टरला भेटलं. नागला होली गेला. झाली गेला होता. चल कुठलं केस आहेत. नो टाकून 6 मारतो का.
कमान कमान हात घे ना आतमध्ये. 4 रे. नाही 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 रे. फुल दबाव. चालतंय चालेल. चालतंय. झाले 10. हे 11 रन झाले. विकेट गेली दिसते. चालेल रे. चल. 11 रन झालेत. ए झोप घेऊन आलेला माणूस आहे. चल खडखडव. शाबास. हे आव्या. सोळा रन झाले. हे बोलू नका रे इकडनं. फाईन मारणार. 17. दोन ओव्हर झाले काय? 17. 18. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 20 ना. सोडू नको बाबा याचा बॉल. यावे घे. 20 19 झाला. 19. ए अजय. चल. समीर बघ पेटलाय. मला झोप घेतल्यामुळे तर आले.
घे घे समीर घे हे समीरच्या ढेंगातून मार. शिल्लक 23 रन. एकदम कसबल कमी आहे. समीर घे 27. शेवटचा बॉल शिल्लक गेला पाहिजे. शिल्लक आहे अजून. 28 ला विन. गडबड करू नको. एक ना रे. कमॉन कमॉन सुबोध कॅच घे. 15 येऊ दे ना परत. सारन ओरडलं तर फाईन मारणार. रनआउट टाकू नका. 14 आले. 14 ची गरज. 14 पाहिजे. आरामात रनआउट टाकू नका. 6 पाहिजे. अरे एवढा पण धाव लगेच सौरभ. फायनल मॅच. अडवलं रे. नाही नाही लागलं. भिंती लागणार ना बॉल. नाही रे बाबा. चल चल घे घे. चालतंय चालतंय चालतंय. घे. शाबाश 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 शाबाश. 2 बॉल शिल्लक. टेन्शन न घेऊ. 17. जाऊ दे रे सुबोध. टेन्शन नको घेऊ. आले अमर खिच. ए गेला. लास्ट बॉल शिल्लक. चले गे. आणि आला. पहिल्याच बोला चौका मारायला. नो बी लक्ष द्यावा रे. चौका तिकडे. ए सुबोध ऑफसाईड टाकील बोला बघ. विकेट काढ विकेट काढ. उपविजेता संघ झालेला आहे. विजयी काय काढायचं आता.
हे डान्स लाव डान्स लाव. हे फाग दे समीर. आमच्या भैरवनाथाला सोन्याची पालखी. माझी टीम उपविजेता मध्ये जिंकलेली आहे, उपविजेता झालेली आहे. आणि आता आपली पब्लिक ग्राउंड सोडतोय. घडी मारा गेली. एक नंबर केलं वा ऑर्गनायझेशन. खतरनाक आपली पोरं आहेत. जिंकला पण ह्याच्यावर उत्तर आम्ही फायनलला गेलेलो. देवेंद्र गोंदवरे यांच्या टीमच्या आम्ही सदस्य होतो. धन्यवाद. आमच्या संघमालकांचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद. आम्हाला तुमच्या संघामध्ये स्थान दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. और आपले मैदान गावकी पूर्णत्वास नेत आहेत. हा व्हिडिओ करतो ना. आता